श्री स्वामी समर्थ. हॅलो फ्रेंड, आज आपण बघूया वाळ्याची भाजी. पण आधी गप्पा मारूया आपण तुमच्याशी. मी तर आता नवीनच आली, मी दुसऱ्यांचंही बघते, म्हणून मला असं वाटतं की मी पण व्हिडिओ करावं. म्हणून एक मी यूट्यूब चॅनलवरती पवार माधवी म्हणून चॅनल आहे माझा, त्याच्यावरती मी माझे व्हिडिओ टाकते. ते कृपया तुम्ही बघा. आवडले तर सांगा, नाही आवडले तरीही सांगा. पहिलीच वेळ आहे माझी, त्याच्यासाठी माफ करा. आणि जे काही चुकीचं असेल, छोट्याशा घरामध्ये आम्ही राहतो, छोटंसं आमचं किचन आहे, त्याच्यामधनंच तुम्हाला थोडंसं दाखवायचं. एक करमणूक म्हणून 15 मिनिटाचा व्हिडिओ येईल, तेवढं तुम्ही बघा. नमस्कार. आपण सन्नाई बटाट्याची कटली बनवतोय.
वाटण नाही टाकायचं आहे खोबऱ्याचा, फक्त कांदा टॅमॅटोमध्ये करायचे. वाल सोडलेले आहेत. पण थोडा कांदा आणि टॅमॅटो शिजायला 1 चमच मीठ टाकायचं आहे. एक चमचा हळद, अर्धा चमचा टाकते, एक नाही पाव. जास्त नको, हळदीचा वास येतो ना, हळदवणी लागतं जेवण. हा आमचा आगरी कोळी मसाला आहे, त्याच्यामध्ये सगळं असतं, आपला गरम मसाला सगळं असतो. म्हणून आम्ही बाकी वरती मसाला काही टाकत नाही गरम, कारण आम्हाला तर तिखट खाता येत नाही. 1 चमचा बस होतो. त्याच्यामध्ये आपण वाळ टाकतो. गावठी वाळ आहे, डिमार्टची नाही. बटाटा टाकायचं त्याच्यात. संध्याकाळचं ना वाटणाचा मसाला खाऊच, वाटणाचेच जेवण जेवूच नाही, कारण ॲसिडिटी होते, जेवण जिरत नाही रात्रीचं. हलकंच जेवण जेवलेलं बरं. आम्ही हलकंच जेवण जेवतो. साधं सिंपल जेवण असतं आमच्यामध्ये, काही चटपटीत मसाला वगैरे हे असं काही टाकून खात नाही. म्हणजे आमचा आगरी कोळी मसाला आहे, त्या मसाल्यामध्ये जेवण करतो आम्ही. बस कधी वाटणाचा मसाला असतो आमच्याकडे, कधीतरी. पण ते माझ्या मुलग्याला खूप आवडतं वाटणाच्या मसाल्याचे जेवण, मला आणि माझ्या मुलीला नाही आवडत. मग त्याला चालतं, तो खातो आम्ही जेवण केलेलं. पाणी असतो, त्याच्यामुळे 24 तास नळाला पाणी नाही, तो भरून ठेवायला लागतं हात धुण्यासाठी. तर प्यायचं पाणी सगळं संपून जाईल हात धुवून घेऊन. हे तुरीचे हे तुरी दाणे काढलेले ते उकडवून घेतले, ते मीठ टाकून असं शिजवून खायचं, छान लागतं. त्याला मंद आचेवर शिजू द्या. आपण चपाती करूया. शिटी नाही झाली अजून. नेहमीच वाटतं की आपलं पण काहीतरी ओळख असावी, लोक आपल्याला पण ओळखावे, त्याच्यासाठी एक नवीन काहीतरी व्हिडिओ काढायचं एक सुचलं आहे. असं प्रतिसाद द्या आणि ओळख निर्माण होऊ द्या आमची. आम्हाला कोणी ओळखत नाही ना, आम्ही एक बाजूला राहतो, त्याच्यासाठी आम्ही राहतो प्रॉपर मुलांमध्येच, तरीसुद्धा कुठे कामाच्या धंद्यामध्ये कोण कुणाला विचारत नाही. प्रत्येक कामाच्या धावपळीमध्ये असतं, कशाला कोण येतं आहे जातं आहे, कोणी येत नाही. म्हणून मी एक इंडियन मॉम सुमित्रा ताईचा व्हिडिओ बघते, तिच्यासाठी थोडं फ्रेश वाटतं तिचा व्हिडिओ बघितल्यावर, की असं वाटतं की आपण पण असंच तिच्यासारखं बोलावं, एक छानसं गप्पा माराव्या, म्हणजे आपल्याला कोणीतरी विचारा रे हा तुम्हीच आहात का त्या, म्हणून एक प्रयत्न करते.